बायो डायव्हर टी पैंजण दाद राजू तू केलेस कसले भारी आहेत ग. आवडलं ना तुला? लय आवडलं. राजू ताई हे असं अचानक गिफ्ट पैसे मला नाही का लाडूची ऑर्डर मिळालेली त्याचे पैसे आलेत. तुम्हाला माहितीये त्यांना माझे लाडू एवढे आवडले ना त्यांनी अजून एक ऑर्डर दिली मला आणि त्याचे ऍडव्हान्सचे पैसे पण दिले. त्यातनंच आणले ते पैंजण. राजू तू ना एक दिवस लई मोठी बिझनेस वुमन होणार बघ. हा फक्त तो दिवस बघायला मी या घरात नसला तोवर तर माझं लग्न झालेलं असेल ना. अगं धनुर्दी रडू नको ना. ए काय झालं धने? ए बाई पाठवणीसाठी थोडं पाणी ठेव. दादा अरे 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 लागतंय की. काय झालं सांग मला. मी सांगते. राजू ताईला ना लाडूच्या ऑर्डरचे चांगले पैसे मिळाले आणि त्यांना लाडूची चव एवढी आवडली की त्यांनी दुसरी ऑर्डर दिली आणि त्या पैशातून राजू ताईने धनुदीदीसाठी हे पैंजण आणले. अरे वा, ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. होय राजू, तू कधीपासून माझी जागा घ्यायला लागलीस ना? 4 पैसे कमवून सूर्या दादा थोडी होता येतात. तुझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही आणि मला थोडा जरी हातभार लावता आला ना तरी लय झालं माझ्यासाठी. आज ना कोणीतरी दृष्टच काढली पाहिजे या घराची. तर लाडवण ना. आणते. मला पण एक चालेल. हा देणार, तुला बी देणार. हा बघू. घे. आयो कसला भारी लाडू झालाय. हा म्हटलं असा लाडू जगात कोणीच बनवू शकणार नाही. अरे सूर्या कसं झालं? मस्त झालं. या धनुदीदीने 9 खाल्ले. मग 10वा खाते ना. गप बस. दादा काय झालं? काय नाही, मी आलो जरा. राजू, मला ना काही लाडू हवे होते न्यायला. मग विचारायचं काय त्याच्यात? जा की घेऊन. नाही म्हणजे मला माझ्यासाठी नकोय, एका पेशंटसाठी हवेत. त्यांना फार गरज आहे ग याची. मी ना उद्या मेडिकल कॅम्पला गेले ना की हे घेऊन जाते. चालेल, जा घेऊन. तुझे पेशंट्स पण मला ऑर्डर देतील मग आता. पण त्यांच्यासाठी ना नवीन ताजे लाडू बनव. हे आता मला दे, मी संपवते. हे असे नको दे. एवढे खाऊ नको अगं धनुदीदी. सांग ना बहिणी. हे बघ लाडू कुणी बनवले माहितीये का? तुझ्या लेकीनं. तू तुझ्या वाटेला नगभर पण आली नसशील, पण तिच्या हातात आहे ना तुझ्या हातची चव आली. तुझ्या तोडीच्या चवीचं लाडू बनवले तिने. आणि नुसतं बनवलं नाही तर
त्याची मोठी ऑर्डर पण घेतली आणि त्यातनं पैसे पण कमवले तिने. बघ, तू नाहीस तर काय काय केलं तुझ्या पोरीने. तू असतीस तर काय केलं असत. अशी पोरं आहेत ना, फक्त नशिबान लोकांना मिळतात अगं. पण इथं पोरच कम नशिबी निघाली. जाऊ दे. ह्यो लाडू खा. तुझ्या लेकीनं बनवलाय, चांगला झालाय. आणि जिथं असशील ना, खुश राहा, सुखात राहा. मी किती बी ठरवलं ना तुझी आठवण नाही काढायची, तरी पण येतेच. आणि हा लाडू बघितला तरी येतेच येते. सारखा तुझा तिच्या डोक्यात खेळत राहतो ग. रात्रभर डोळा लागत नाही माझ. रात्री झोपताना तुझीच अंगाई कानात वाजत राहते. लई वर्ष झालं तुझी अंगाईच ऐकली नाही ग. एकदा ये ना, अंगाई गाऊन झोपव मला. किती वर्ष झालं मी सुखाची समाधानाची मला झोपच लागली नाही ग. एकदा लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसा झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. का सोडून गेलीस तू आम्हाला? का सोडून गेलीस? एवढं सगळं चांगलं चाललं होतं ना, का मला वाऱ्यावर सोडून गेलीस तू? या सगळ्यासाठी ना मी तुला कधीच नाही माफ करणार. हा बोला की डॅडी. जावई बापू, झाली का आमच्या लेकीची जेलवारी? काय म्हणतात ते कॅम्प का काय, ते झालं का? हो झालं की. काय केलं तिकडे जाऊन? म्हणजे सगळे व्यवस्थित पार पडलं ना? हा म्हणजे पडलं असेल, मी नव्हतो तिथं, त्यामुळे नक्की काय घडलं माहित नाही. पण तू जा खुश दिसत होती. तुम्ही नव्हता? काय जावई बापू, आम्ही इथं आमच्या लेकीच्या काळजीपायी दिवसभर अन्न पाण्याला हात लावला नाही. तुम्ही तिला तिकडं जेलमध्ये एकटीला सोडून आला होता. डॅडी, अहो आतमध्ये जायची परवानगी नव्हती, त्यामुळं. आपण उद्या असणार आहे. तुळजा म्हणून होती ते कसला तरी गुणगौरव का काय तर समारंभ आहे, त्यामुळे उद्या मी आलो तर चाललं असं सांगत होती. आणि तुळजाचा उद्या सत्कार पण होणार आहे, त्यामुळे उद्या आतमध्ये त्याच्याबरोबर असणार आहे मी. चांगले चांगले, साथ सोडू नका आमच्या लेकीची. डॅडी, अजिबात सोडणार नाही. ठेवू का? हां. छत्री छत्री काय चालले? काय झालं डॅडी? कशात काय न फाटक्यात पाय, पाय कसला गळ्यापर्यंत आले सगळं. आजची येळ आम्ही मारून नेली, पण उद्या आमची पोरगी त्या सूर्याला त्या जेलमध्ये घेऊन चालली. ते सूर्यान ती आशा समोर आली तर इतक्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरलं ना आमच्या. त्या आशा लय चिवट निघाली. इतकी वर्ष आम्ही तिला जेलमध्ये सडवतोय, पण त्या लिंगोबाची चावी कशी दिसते ते सांगतच नाही. डॅडी, म्हणजे खजिन्याचं कसं व्हायचं?
इथं राजाचा अडकलाय खजिना घेऊन काय करतो. उद्या ते सूर्यंती आशा समोरासमोर आली तर खेळ खलास. हे असं होता कामा नये. डॅडी मग त्या दोघांना कसं अडवायचं? हा बोला की शेठ. ऐक, आजच्या रात्रीत आम्ही सांगतो तसं झालं पाहिजे. वय तुम्ही फक्त सांगा. तुळजा, अगं एवढं लाडू कशासाठी? उद्या काय लाडू देऊन उपचार करायचा का सगळ्यांचा? अगं सगळे म्हणतील डॉक्टर भारी आहे, औषधाच्या ऐवजी लाडू देते म्हणून. अरे उपचार करण्यासाठीच घेऊन चालले. हे लाडू आहेत ना, हे तब्येतीसाठी फार चांगले असतात हा. तुला माहिती, मी जेलमध्ये ज्या पेशंटवरती उपचार करते ना, त्यांच्या तब्येतीसाठी त्यांना पौष्टिक खाणं फार गरजेचं आहे. म्हणलं आता लाडू तयार आहेत तर मग घेऊन जावे, नाही का? तुळजा, तुझ्यासारखी डॉक्टर असेल ना तर लोकांच्या आयुष्यातला आजार आहे ना एका मिनिटात पळून जातील बघ. इतरांचं मला माहित नाही, पण मी जेलमध्ये ज्यांना भेटले ना, त्यांच्या आयुष्यातून तरी सगळी दुःख पळून जावी असं वाटतं मला. तुळजा, तू लोकांची किती काळजी घेतेस ग. पण जेलमधलं व्यक्ती कोण आहे ना, मला त्यांना एकदा तरी भेटायचंय बघ. अरे तू उद्या येतोच आहेस ना, त्यांच्याशी उद्या तुझी भेट घालून देते. हा चालेल की, जाऊया आपण. पण त्याआधी ना स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे का नाही? आता कायमची झोपशील तू. राम सखे. ए काय करतेस? ताप किती आहे ते बघत होते हो. डॉक्टर आहेस का तू? चल हो बाजूला, मी बघते. गोळ्या पण द्यायच्यात अजून. तुम्ही कशाला बरं? मी देते की गोळ्या. तुम्ही जावा, हा जावा. तू तुझी कामं कर जा, मी बघते काय ते. चल निघ, नको तिथे नाक खुपसू नकोस. आशाताई, उठा बरं, गोळ्या खाऊन घ्या. उठा. अजिबात घाई गडबडीत जायचं नाही, आधी नाश्ता करून घ्या. नाश्ता सगळ्यांनी केला का? हा बाकीच्यांना दिलाय, पण हे मोबाईल काय करत? सगळं इंग्लिशचा का सुरू आहे का? क्लास चालू आहे, पण इंग्लिशचा नाही, मग संसाराचा, प्रेमाचा. धनु दीदी आणि शैलेश जिजू गुलुगुलू करतात. खूप सूर्या, तू तिला अजिबात अडवणार नाहीयेस हा? अरे लग्न ठरलंय त्यांचं, बोलू देत की त्यांना. ते जितके एकमेकांना समजून घेतील, त्यांच्या सवयी कळतील, तेवढं चांगलंच आहे की त्यांच्यासाठी. तुला असं काय वाटतं प्रत्येक गोष्टीत विरोधच करतो म्हणून?
नाही नाही नाही. मला असं वाटतंय की तू प्रत्येक गोष्टीची जरा जास्तच काळजी घेतो आणि ती काळजी आहे ना ती तुझ्या चेहऱ्यावर दिसते. आता काय करणार, बहिणींवर आहेच इतकं प्रेम तर बस 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 हं? बायकोच्या तोंडून कौतुक ऐकलं, पोटच भरलं माझं. राहू दे नाश्ता. धनु दीदी नाश्ता नाही करणार का? मिसळ. अरे सूर्या पण नाही, मला वाटलं तुझं फोनवर बोलून पोट भरलं असेल ना. जाऊ का घेऊन? नाही नाही नाही, दे इकडे. अहो मी तुमच्याशी नंतर बोलते हा. आता ना मी लय अँग्री झाले. धनु दीदी हंगरी असतं ते, हंगरी. तेच ते, तुम्ही दोघी जायत ना. हंगरी म्हणजे काय असतं? भूक लागली तिला. हा मी नंतर कॉल करते हा. मी काय म्हणतोय, माझ्यासाठी उपास धर ना. आठवड्यातनं 2-3 उपवास करायचे, म्हणजे काय होतं, देवाची भक्ती पण होती आणि घरचा किराणा पण वाचतो. अगं चांगली 1000-2000ची बचत होती बघ. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे, तू बारीक पण होशील. आत्ता पण बघ ना, हे मोबाईलच्या फ्रेममध्ये तू अशी कट होतीस. हे बघा, झाले की नाही आता बारीक. चला मी नंतर कॉल करते. वा 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 वा, सूर्यनारायणाची अशी कवळी कवळी ऊन फक्त आपल्या गावाकडंच. नाही तर तिकडे शहरात सूर्य उगवतो कधी आणि मावळतो कधी पताच लागत नाही. ते डॉक्टर बी व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्यायला सांगतात, पण कवळ्या उन्हात बसायला काही सांगत नाही. आणि सांगितलं तरी बसणार कुठून ना. डॅडी, हा एक वाईट बातमी आहे. आहे ती. एवढ्या चांगल्या दिवसाची सुरुवात वाईट बातमीने केलीच शेवटी. बोल काय झालं? अहो त्या आशा अजून जिवंत आहे. त्या बाईला आशाचा जीव नाही घेता आला. या हलकट बाईचं काय करू मी आता? त्या भिकारी मायलेकाचं नशीब ऐन वेळी एवढं का फळफळतोय म्हणतो मी. ती आशा सूर्यासमोर आली तर काय करायचं डॅडी? तर ती ओळखू बी आली नाही पाहिजे, अशी तिची हालत झाली पाहिजे. म्हणजे नक्की काय करायचं? सांगतो. हा. दिवसाची सुरुवात वाईट झालेली आहे, शेवट तरी चांगला झाला पाहिजे. जातो डॅडी. मॅडम वा 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 वा, खूपच छान. सगळं काम करून झाले. अजून काही तयारी करायची आहे का? आता सगळे डॉक्टर्स आले ना, त्यांचा सत्कार झाल्यावर तुमचा कार्यक्रम सुरू होईल. तर एक काम करा, हे मास्क वाटून घ्या सगळ्यांना. हो आणि हो, मास्क लावणं कंपल्सरी आहे. हो चालेल. लक्षात असू दे. सूर्या, हे जे डिंकाचे लाडू आहेत ना ते एका पेशंटला द्यायचे होते, मी पटकन देऊन येते. मी पण येतो.